तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचं खर्च काढत असाल, दुसऱ्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात कसला ड्रेस घातला त्याबद्दल बोलत असाल, मुलीने लग्नामध्ये साखरपुड्यात पदर न पडला नाही पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा करत असाल, मुलींनी डान्स केला तर आईला सुद्धा तुम्ही अपमानास्पद बोलत असाल, हे सगळं तुमच्या मुलीने केलेलं आहे. मग तुमच्या मुलीने जेव्हा केलं आणि तुम्ही जेव्हा कीर्तनात दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवली तेव्हा जनतेने तुम्हालाच तुमची वाक्य जी आहेत ती सुनावलेली आहेत. त्यामुळे ती ऐकून घेणं, त्यात बदल करणं आणि माफी मागणं होतात. ज्यांच्या लोकांच्या पैशावर तुम्ही उड्या मारता, जे लोक तुम्हाला बोलवतात त्यांचा अपमान तर करताच, परंतु ते जेव्हा तुम्हालाच काहीतरी उपदेश द्यायला लागले तेव्हा तुम्ही अवलादी हा शब्द वापरायला लागला. आणि मग कीर्तनकार कुठे ही भाषा वापरतो का आता मला घोडे लावा, ही कुठली भाषा आहे? श्यामसुंदर सोनार महाराजांचं संविधान समजावून सांगतात ते. हे बघा, म्हणजे आमचा काही कीर्तनकाराला वारकरी संप्रदायाला विरोध नाही, मी वारकरी संप्रदायाची आहे, मी आध्यात्मिक आहे, परंतु जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे. इंदुरीकरांना मला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीवर ही वेळ आली, मग दुसऱ्याची गुड्डी आणि मग तुमची कोनो, म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं झालं. म्हणजे तुम्ही ते, आणि आता ते म्हणतायत की मी टोले जंग लग्न करणार, ते करणारच होते. हे बाजारू कीर्तनकार आहेत. मी स्पष्ट सांगते की इंदुरीकर हे बाजारू कीर्तनकार आहेत. इंदुरीकर फुकट कीर्तन करत नाहीत, दररोज 3 कीर्तन करतात, लाखो रुपये कमावतात, ह्यांच्यात फार फरक आहे. आणि शिवलीला जी आहे ती प्रति इंदुरीकरच आहे. तिचं का ते का कीर्तन आहे का काहीतरी? म्हणजे तुम्ही जर अनेक वाक्य जर बघितले असतील तिचे, कीर्तन का शेअर होतात. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वारकरी संप्रदाय म्हटलं की तिथं आपल्याला हात जोडावे लागतात आणि संतांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात होतात. सगळी घडी व्यवस्थित बसवायचं म्हटलं की आपल्याला तिथून प्रेरणा मिळत असते, असं नेहमी संतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जर कुठल्या एखाद्या द्विधेमध्ये असाल, तुम्ही कुठल्या एखाद्या त्रासामध्ये असाल, कुठेतरी अडचणीत असाल, तर तुम्ही थोडंसं ध्यान वगैरे किंवा कुठल्या एखाद्या कीर्तनामध्ये जाऊन बसलं तर तुमचं मन शांत होईल असं सांगितलं जातं. आणि या विचारसरणीमुळं तुमचं मन शांत होतं आणि तुम्ही कुठेतरी मार्गस्थ होता, चांगल्या प्रकारे तुम्हाला व्यक्त होता येतं, असं सुद्धा उपदेश इथल्या संतांनी दिलेले आहेत. याच वारकरी संप्रदायामध्ये काही लोक असे आहेत की त्याचा वापर करणं, कीर्तनाच्या माध्यमातून पैसे मिळवणं, पब्लिसिटी मिळवणं, सिंपत्ती मिळवणं आणि त्याच्यानंतर त्याच वारकरी संप्रदायाचे, त्याच नारदाच्या गादीवरून काही चुकीच्या पद्धतीचे प्रचार करणं व वक्तव्य करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला आहेत. नव्यानं सांगायचं झालं तर इंदुरीकर हे सध्या चर्चेमध्ये आहेत. वादग्रस्त विधानं करण्यापासून, म्हणजे त्यांचा 30 वर्षाचा काळ आहे, त्या 30 वर्षाच्या काळामध्ये कुठलाही एखादं वर्ष राहिलं नाही की त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं नाही. खरं तरी वारकरी संप्रदायामधले हे लोक आहेत म्हणून त्यांना कोणी काही बोलत नसेल, मात्र सामाजिक भान, सामाजिक जाण असलेली लोक नेहमी त्यांनी चुका केलेल्या हे दाखवून देत असतात. आणि त्यापैकी एक असलेले आपल्यासोबत तृप्तीताई देसाई आहेत. ताई, मागच्या काळापासून तुम्ही नेहमी चुकीला चूक आणि बरोबरला बोल मानण्यासाठी तुम्ही सदैव पुढे आलेला आहात. पुन्हा एकदा तोच विषय त्या ठिकाणी येत आहे की वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारे चुकीचे लोक बोलत आहेत आणि बोलत असून चूक मान्य करत नसताना ते पुढे जात आहेत आणि मी मान्य करणारच नाही, मी चुकलोच नाही असं म्हणतात. त्यापैकी इंदुरीकर आहेत. इंदुरीकरांनी त्यांच्या मुलीमध्ये जे काही मुलीच्या साखरपुड्यामध्ये खर्च केला त्यावर तुम्ही बोललात, मात्र आता त्यांनी दणक्यात लग्न करण्याचं ठरवलंय, काय सांगायचं आहे? बघा, इंदुरीकर जे आहेत ते दरवेळी महिलांचा अपमान करणं, बदनामी करणं, कीर्तनामध्ये शिवराळ भाषा वापरणं, फक्त महिलांचाच अपमान असं नाही, अगदी आईवडिलांचा अपमान करणं असेल, तरुणांचा अपमान करणं असेल, वेगळी भाषा वापरणं. वारकरी संप्रदायात किंवा कीर्तनामध्ये त्या गादीवर असताना कशा पद्धतीची भाषा असते याचा पूर्णपणे अपमान करणारं कोणी असेल तर ते इंदुरीकर आहेत. आणि म्हणूनच सगळ्यात पहिला विरोध जो आहे तो 3-4 वर्षापूर्वी आम्ही इंदुरीकरांना केला होता. त्यावेळेला मी जेव्हा विरोध केला, मग त्यांनी सांगितलं होतं की गोरी बायको केली तर ती पळून जाते, किंवा महिलेची चपलेशी तुलना केलेली होती. आणि त्यावेळेला मात्र मग मी पण कुणाची तरी मुलगीच आहे, मी पण कुणाची तरी बायकोच आहे, मी कुणाची तरी आई आहे. मग त्यावेळेला मात्र आम्हाला बदनाम करायला तुम्ही ट्रोलर नेमले पैसे देऊन, तुम्ही आम्हाला बदनाम करायला जे आहे ती भाडोत्री लोक नेमली, तुम्ही काही इव्हेंट मॅनेजमेंटला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं, ज्यांना दिलं तेही लोक आम्हाला ओळखत होते, त्यांनी आम्हाला सांगितलं पर डे काय चार्जेस दिले. म्हणजे मला असं सांगायचं आहे, बघा आम्ही सामाजिक काम करतो, जी सत्य परिस्थिती आहे ती मांडणारच. थोडाफार आम्हाला त्रास झाला असेल,
परंतु आम्ही कुठेही माघार घेतली नाही. शेवटी इंदुरीकरांना प्रत्येक कीर्तनातलं शूटिंग बंद करायला लागलं, त्यांना माफी मागायला लागली. 70 ते 80% व्हिडिओ जे आहेत युट्यूबवरचे ते डिलीट करायला लागले. शेवटी ते हारले, पण तिथेही त्यांनी जाहीरपणे हार नाही मानली. PCPNDT ऍक्टच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हाही त्यांनी बराच त्रास देण्याचा प्रयत्न ज्या फिर्यादी आहेत त्यांना दिला. त्या माझ्या मैत्रिणी आहेत रंजनाताई, त्यांना सुद्धा कोर्टात असेल, बाहेर असेल, माघार घेणं असेल किंवा त्यांना अडवणं असेल, त्या लोकांना अगदी चारित्र्यहनन करणाऱ्या शिट्ट्या मारणं असेल किंवा प्रचंड त्रास दिला. त्याही कुणाच्या तरी घरातल्या महिला आहेत ना. ह्याचं हे सांगण्याचं कारण माझं हे आहे की तुम्ही जेव्हा कीर्तनात सुद्धा जेव्हा मुलींवर बोलता, महिलांवर बोलता, ती पण कुणाची तरी मुलगी असेल, ती पण कुणाची तरी बहीण असेल. मग आज जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचा साखरपुडा केला तेव्हा साखरपुडा तुम्ही फार मोठ्या प्रमाणात केला, याचा कुणाला विरोध असेल का? तर अजिबात नाही. आम्हाला नसणार आहे, जनतेला नसणार आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचं खर्च काढत असाल, दुसऱ्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात कसला ड्रेस घातला त्याबद्दल बोलत असाल, मुलीने लग्नामध्ये साखरपुड्यात पदर न पडला नाही पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा करत असाल, मुलींनी डान्स केला तर आईला सुद्धा तुम्ही अपमानास्पद बोलत असाल, हे सगळं तुमच्या मुलीने केलेलं आहे. मग तुमच्या मुलीने जेव्हा केलं आणि तुम्ही जेव्हा कीर्तनात दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवली तेव्हा जनतेने तुम्हालाच तुमची वाक्य जी आहेत ती सुनावलेली आहेत. त्यामुळे ती ऐकून घेणं, त्यात बदल करणं आणि माफी मागणं हे त्यांचं कर्तव्य होतं. जर ते वारकरी संप्रदायातले असले, खरोखरच प्रबोधनकार असते, खरोखरच कीर्तनकार असते, तर माणूस स्वतःहून सामोरं जातो आणि म्हणतो की मला माफ करा, मी आता यापुढं मला जे जमेल त्या पद्धतीचाच उपदेश करेन. आणि ते जेव्हा मग दुसऱ्यांच्या मुलीला गुड्डी म्हणायला लागले, त्या मुलगी जर नाचली तर दरिद्री आई दरिद्री बघते, वडील भंगार, म्हणजे हे शब्द आहेत. मी हे शब्द बोलणार सुद्धा नाही, मला हे सांगावे लागतात, त्याचं मला वाईट वाटतंय. आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत, पण सामाजिक भान असणारे कार्यकर्ते. तुम्ही त्या गादीवर वारकरी संप्रदायात असताना तुम्ही अशा पद्धतीचे कीर्तन करत. मी तर म्हणते की इंदुरीकर हे कीर्तनकार नाही आहेत, इंदुरीकर हे कॉमेडी जे आहेत ती सांगतात. आणि त्यांनी मग सगळ्यांनी लोकांनी जेव्हा विरोध केला तर ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्या लोकांना तुम्ही म्हणताय की या औलादी मला माझ्यावर बरळणार होत्या, मला माहीतच होतं. म्हणजे जी लोक तुम्हाला कीर्तनात बोलवतात, ज्यांच्या लोकांच्या पैशावर तुम्ही उड्या मारता, ज्या लोक तुम्हाला बोलवतात त्यांचा अपमान तर करताच, परंतु ते जेव्हा तुम्हालाच काहीतरी उपदेश द्यायला लागले तेव्हा तुम्ही औलादी हा शब्द वापरायला लागला. आणि मग कीर्तनकार कुठे ही भाषा वापरतो का? आता मला घोडे लावा, ही कुठली भाषा आहे? कीर्तनकाराची ही भाषा असूच शकत नाही. बघा, आम्ही बाबा महाराज सातारकरांना ऐकलेलं आहे. या प्रकरणा चेतनानंद महाराज आहेत जे तुकोबा रायांचं प्रबोधनकार म्हणून आता काम करतात, त्यांचं मी प्रचंड खूप चांगल्या पद्धतीचं जे आहे ते प्रबोधन ऐकलेलं आहे. श्यामसुंदर सोनार महाराजांचं संविधान समजावून सांगतात ते. हे बघा, म्हणजे आमचा काही कीर्तनकाराला वारकरी संप्रदायाला विरोध नाही. मी वारकरी संप्रदायाची आहे, मी आध्यात्मिक आहे, परंतु जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे. मला कालच फोन आलेला होता, जळगावला एक महाराज आहेत कुमावत महाराज, आधार कुमावत, आणि त्यांनी मला सांगितलं, त्यांनी माझा नंबर शोधला आणि मला छान वाटते की त्यांचं वय फार मोठं आहे. ते म्हटले, ताई मी 45 वर्ष कीर्तनाची सेवा देतोय, मी कधी कीर्तनाच्या ठिकाणी पाणी पिलं नाही, कुणी दूध दिलं तर दूध पिलं नाही, पैशाचा तर प्रश्नच येत नाही, मी जर 1 रुपये कुणाचा घेतला तर माऊली मला कधीच माफ करणार नाहीत. मग ह्या आधार कुमावत महाराज तुम्हाला माहिती आहेत का हो? महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनं केली आहेत त्यांनी, 1 रुपया कुणाचा घेत नाही. ते म्हणतात कधी कधी ताई इतक्या लांबच्या प्रवासात कीर्तनाला जावं लागते की माझे 20-25 हजार रुपये खर्च होतात, पण तरी सुद्धा मी कीर्तनातलं पाणी सुद्धा कुणाच्या घरचं घेत नाही. अहो, ह्याला कीर्तनकार म्हणतात, ह्याला प्रबोधनकार म्हणतात. ह्यांनी एजंट नेमलेत. हे प्रसिद्ध कसे झाले? हे काय फार त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले नाहीच आहेत. हे काहीतरी फालतू वक्तव्य करतात, लोकांना हसवतात, आणि मग जे काही चांगलं नसतं ते लवकर शेअर होतं. तुम्ही जर बघितलं की तुम्ही खूप चांगली बातमी एखादी दाखवली जी विचार करण्यासारखी आहे, ती लवकर शेअर होत नाही. त्याच्या तुम्हाला तुमच्या चॅनलला कदाचित फार कमी लाईक्स आणि शेअर असतील, पण एखादं जर काहीतरी चुकीचं असेल, अश्लील असेल, जे बोललं नाही पाहिजे, तर तशा गोष्टी शेअर होतात. त्यातले हे इंदुरीकर आहेत. आणि बरेच जण तर प्रति इंदुरीकर म्हणून पण प्रसिद्ध व्हायला बघतात. बरेच त्यात महिला कीर्तनकार पण आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे की प्रति इंदुरीकर होण्यापेक्षा तुम्ही एक चांगले कीर्तनकार व्हा. इंदुरीकरांना मला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीवर ही वेळ आली, मग दुसऱ्याची गुड्डी आणि मग तुमची कोण हो? म्हणजे आपला तो बाब्या
आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं झालं. म्हणजे तुम्ही ते आणि आता ते म्हणतायत की मी टोले जंग लग्न करणार, ते करणारच होते. हे बाजारू कीर्तनकार आहेत. मी स्पष्ट सांगते की इंदुरीकर हे बाजारू कीर्तनकार आहेत. इंदुरीकर फुकट कीर्तन करत नाहीत. दररोज 3 कीर्तन करतात, लाखो रुपये कमावतात आणि ते म्हणतात की मी 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. तुम्ही का उपकार केले का? तुम्ही लोकांचेच पैसे लोकांना दिलेले आहेत. हा, तुम्ही म्हणताय की आम्ही लग्न जे आहे ते तिथे विठ्ठल रखुमाईची पांडुरंगाची मूर्ती वाटली. अरे त्यांच्या जीवावर तुम्ही कमवताय, तुम्ही सांगताय कशाला मूर्त्या वाटल्या म्हणून? तुम्ही ते सांगायची गरजच नाहीये. तुम्ही तिथे खर्च कराय. बघा, एखादे वडील, शेवटी त्यांचे वडील असतील किंवा कुणाच्याही, त्या ज्ञानेश्वरीचे वडील इंदुरीकर असतील किंवा कुणाचे वडील, प्रत्येकाच्या वडिलांची एक इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न आपल्याला पाहिजे तसं करावं. त्यामुळे इंदुरीकरांना त्या बाबतीत आमचा विरोधच नाही. पण मग दुसऱ्यांच्या आई वडिलांना केलेले लग्न, त्यांनी केलेले साखरपुडे, त्यांनी घातलेले कपडे, त्यांनी घातलेले फेटे, त्यांचं जेवण पण तुम्ही काढता. मग तुम्हाला लोक कसं सोडतील? हे 21वे शतक आहे. जे तुम्ही पेरलंय तेच तुम्हाला भोगावं लागलंय. ते लोक आता, सुरुवातीला तृप्ती देसाई तुमच्या विरोधात होत्या तेव्हा तुम्ही ट्रोलर नेमले, तेव्हा आमच्या बाजूला कोणी ठामपणे उभं राहिलं नाही. कारण इंदुरीकर जे आहे ते फार फेमस होते फक्त सोशल मीडियावर. सोशल मीडियावर कोण कोण फेमस असतं तुम्हालाही माहिती आहे. मी काय रील स्टार नाही, मी रिअल स्टार आहे. त्याच्यामुळे मी रील स्टार आणि ते सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या लोकांना फार काही मानत नाही. कारण सोशल मीडियावर फार चांगलीच लोक फेमस होतात अशातला भाग नाही. फेमस होत असतील सुद्धा 10%, पण 90% कशा पद्धतीचे रील्स असतात, काय असतात, कुठल्या कंटेंटने फेमस होतात हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं मला इंदुरीकरांना सांगायचं की तुम्ही म्हणताय आता टोले जंग लग्न करणार आहे, तुम्ही टोले जंग लग्न करा, तुमच्या मुलीचं लग्न तिकडे फॉरेनमध्ये करा, नाहीतर अगदी कुठल्याही डेस्टिनेशन वेडिंग करा, कुणाला काही घेणं देणं नाहीये. परंतु तुम्हाला टोले जंग लग्न करायचंच होतं म्हणून तर तुम्ही साखरपुड्याला एवढा मोठा ताफा आणला. मग आता जेव्हा टीकेचे धनी झाले तेव्हा त्यांनी खरं तर जनतेची माफी मागायला पाहिजे होती. ती तर त्यांनी माफी मागितली नाही, चुकीचे शब्द वापरले. पण एवढं मात्र त्यांनी मान्य केलं की आता मात्र माझ्या घरापर्यंत आलंय तर मी फेटा ठेवला पाहिजे. नाही, पण ते फेटा ठेवणार नाही आहेत आता नाही आहे. लग्न चांगल्या धुमधडाक्यात करणार आहेत. कुठेतरी ह्यांनी ते खडं टाकून बघितलंय का की बाबा लोक काय म्हणतात बघू जरा थोडं. इंदुरीकरांना लोकांची सहानुभूती कशी कमवायची किंवा कशा पद्धतीची नाटकं करायची हे फार चांगलं माहिती आहे. एकदम नौटंकी माणूस असलेले आहेत ते इंदुरीकर जे कीर्तनकार आहेत ना, ते एकदम नौटंकी आहेत. त्यांनी बघितलं की आपण असं म्हटल्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत, पण लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की फेटा ठेवा. मी तर इंदुरीकरांना सांगेन, तुम्ही जर थापा मारणारे नसाल, खोटारडे नसाल, तर तुम्ही जो काय 2-3 दिवसामध्ये क्लिप टाकणार होता तो क्लिप टाका आणि तो जो फेटा आहे तो सन्मानाने गादीवर काढून ठेवा. त्या गादीचा सन्मान वाढेल. कारण ह्यांनी काय केलेलं आहे, त्या गादीवर जो काय फेटा घालतात त्या फेटा घालून अगदी वरचं ही 2 बटणं पण ओपन असतात आणि मध्ये कीर्तन सांगताना कुठंतरी छातीत हात घालायचा, असं बोलायचं. समोर तुम्ही महिला बसलेल्या आहेत, पुरुष बसलेले आहेत, तुमचं वर्तन बघा. म्हणजे मी काय एक मी इंदुरीकरांचे विरोधक म्हणून बोलत नाहीये. कीर्तनकाराला आलेली जर एखादी महिला भगिनी असेल तर तिच्या मनात त्या काय भावना असतील. आपण ठीक आहे त्यांचं कीर्तन ऐकतोय, हसतोय, टाळ्या वाजवतोय, ही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही जेव्हा त्या गादीवर येऊन जर अशा पद्धतीचे हातवारे करताय, तुम्ही म्हणजे अगदी बोलताना सुद्धा किंवा ही जी कुठली भाषा आहे ना, ही कीर्तनकारांची अजिबात भाषा असूच शकत नाही. त्यामुळे मला या इंदुरीकरांना सांगायचं आहे की तुमच्या मुलीच्या निमित्तानं का होईना पांडुरंगानं तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे. हां, त्यामुळे आपण काय चुकलोय काय नाही याचं आत्मचिंतन करा. आणि आता तुम्ही म्हटला तसं ते काही फेटा ठेवणार नाहीत आणि कशाला ठेवतील? करोडो रुपये कमवायची सवय लागली आहे. ज्याला पैसे कमवायची सवय लागलेली असते तो असा सहजासहजी काही सोडत नाही. आपण मला असं वाटतंय की त्यांनी जर खरोखरच कीर्तन सोडलं तर ते खरे कीर्तनकार, खरं बोलणारे कीर्तनकार असतील. नाहीतर मग हे थापाडे पहिल्यापासूनच होते आणि आता तर त्यांनी कीर्तन सोडलं नाही तर ते पैशाच्या मागे किती आहेत. आता कालच मला, आज काहीतरी 20 तारीख आहे आपला इंटरव्ह्यू चाललाय, मला कालच मेसेज आलाय व्हॉट्सॲपला की ताई फेटा म्हणून ठेवणारे इंदुरीकर आमच्या इथं 20 तारखेला छत्रपती संभाजीनगरला लाखो रुपये घेऊन कीर्तन करणार आहेत. म्हणजे किती थापा मारतात. तुम्ही बोलताय ते योग्य बोलताय. म्हणून मला म्हणायचंय की त्यांनी अनेक तारखा घेतलेल्या आहेत.
अनेकांचे पैसे कदाचित ॲडव्हान्स घेतलेले आहेत. त्यामुळे इंदुरीकर देणाऱ्यातले नाही आहेत, ते घेणाऱ्यातले आहेत. हां, त्यामुळं कुठेतरी आता मग कुणाला तरी उभं करतील, कोणीतरी विरोध करायला म्हणेल की नाही महाराज तुम्ही आता सोडू नका, नाही महाराज आता तुम्ही फेटा ठेवू नका. हे सगळं त्यांना ती सवय आहे. ट्रोलर, कुठली तरी सहानुभूतीसाठी कुठले तरी विद्यार्थी आणायचे, लोक आणायचे, इंदुरीकरांना थांबा म्हणून सांगायचं. पण मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही सांगतोय ना फेटा काढून ठेवा, कीर्तन सोडा. आणि मला तर वाटतंय की कीर्तन सोडलं ना तर इंदुरीकर अजून मोठे होतील, कारण ते कॉमेडीकार आहेत. कॉमेडी शो एक नंबरचा करतील. मला वाटतं की फार चांगली TRP कॉमेडी शोची होईल आणि तो कॉमेडी शो त्यांनी सुरू करावा. पण वारकरी संप्रदायामध्ये त्यांची फक्त कीर्तन करणं ही जबाबदारी नाही आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्यावरही त्यांनी बोललं पाहिजे असं मला वाटतं. आता त्यांचा हेतू काय आहे माहीत नाही. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी अगोदर सांगितलं की मी लोकांना उपदेश देतो, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि माझ्या मुलीपर्यंत आल्यानंतर आता मी काम कीर्तन थांबवतो. मात्र ते तत्वावर चालत नाहीत. आपल्याला त्यांच्या बोलण्यामध्ये ते डबल ढोलकी आहेत असं तरी म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये अशा चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत. आळंदीमध्ये आम्ही पाहिलंय वारकरी संस्थेमध्ये काय चालतं. आणि अनेक अशी महाराज आम्ही अश्लील पाहिली, त्यावरती कधी शब्द बोलत नाहीत. ही एखाद्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकार म्हणून जबाबदारी नाही आहे का? त्यांनी फक्त कीर्तन करत चालायचं. वारकरी संप्रदायामध्ये चुकीच्या गोष्टी घडणारे काही महाराज आहेत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले, ज्यांनी फार गलिच्छ कामं केलेली आहेत, त्याच्यावरती कधी काही बोलत नाही आहेत. हे बघा, वारकरी संप्रदायामध्ये आपण जेव्हा स्वतः असतो, काही प्रबोधन करत असतो, तेव्हा जर तिथं काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, त्या आपल्या कानावर येत असतील, आपल्याला माहीत असतील, कदाचित TV ला दाखवल्या जात असतील, तर त्या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांपेक्षा जे खरोखर प्रबोधनकार, कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातले जे महाराज आहेत त्यांनीच बोललं पाहिजे. त्यांनीच उलट आपला संप्रदाय हा कसा बदनाम झाला नाही पाहिजे, कशा पद्धतीनं त्या संस्था नीट चालल्या पाहिजेत. तर मध्यंतरी अनेक प्रकरणं आलेली होती, त्याच्यामध्ये मी बघितलं की अनेक संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश जे आहेत ते पोलिसांना, महिला आयोग असतील किंवा बाकीच्यांनी सगळ्यांनी दिलेले आहेत. ही वेळ का आली? आज आपण जेव्हा माऊलींचं ध्यान करतो, पांडुरंगाला मानतो आणि त्या पांडुरंगाकडे बघून, विठ्ठलाकडे बघून तुमच्याकडं मुलं मुली जे आहेत ते शिकायला पाठवतात, संत साहित्याचं ज्ञान घ्यायला पाठवतात. आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं तिथं जर कुठं काही ठिकाणी अत्याचार होत आहेत, काही ठिकाणी वेगळ्याच काही गोष्टी चालत आहेत, ह्या जेव्हा अनेक गुन्हे तिथं दाखल झाले तेव्हा मात्र जे आहे ती कडक पावलं उचलायला लागली. पण या संदर्भात कडक पावलं तर शासन, प्रशासन, पोलीस खातं उचलेल, पण अशा वेळेला मग इंदुरीकर कुठं जातात? तुम्ही हे दुसरे काहीतरी उपदेश करून, म्हणजे स्वतः तर काय करायचंच नाही, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही आणि दुसऱ्याला सांगायचं असं करा आणि तसं करा. पण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगता तेव्हा एक बोट जेव्हा आपण समोर करतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. उद्या जर मी हुंडाबंदींच्या संदर्भात काम करते आणि उद्या जर हुंडा घेऊनच आमच्या घरात जर कोणाचं लग्न होत असेल तर मी अजिबात लायक नाहीये त्या पदासाठी. जेव्हा आपण जे काम करतो ना, ज्या क्षेत्रात आहोत, तर त्या पद्धतीनं आपल्याला वागता येत असेल तर करावं, नाही तर आपलं बाजूला व्हावं. म्हणजे मी तर माझं एक उदाहरण सांगितलं. तुम्ही तर आज वारकरी संप्रदायाच्या गादीवर आहात, तुम्ही फेमस आहात, म्हणजे त्यांना एक प्लस पॉईंट असा आहे की लोकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिलंय. त्या लोकांना ते काय काय बोलतात ती गोष्ट वेगळी आहे. त्या लोकांना ते घाणेरडं बोलतात. ज्या पत्रकारांनी त्यांना मोठं केलं त्या पत्रकारांना सुद्धा शिवराळ भाषा वापरतात. परवाही ते म्हणाले की यांच्यामुळे मला जे आहे ती तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अरे त्या पत्रकारांशिवाय तुम्ही कुणाला कळला असता का? मध्यंतरी कोतुळला सुद्धा एक पत्रकार आहेत, देशमुख यांच्याच नात्यातले आहेत, त्यांनी मला फोन केलेला होता. त्यांनी तर यांच्या विरोधात तक्रार केली होती. तरी ते यांचं काहीतरी शूटिंग करत होते कीर्तनात, त्यांना एवढी अश्लील भाषा आणि शिवराळ भाषा वापरलेली होती आणि त्याला विरोध त्यांनी केला इंदुरीकरांना, म्हणून त्यांना बदनाम करायला ट्रोलर नेमले होते. यांनी पुरुषाला देशमुख म्हणून आहे त्यांना सुद्धा बदनाम करायला ट्रोलर नेमले होते. अहो पण मग तुम्ही जेव्हा म्हणताय की माझ्या मुलीच्या ड्रेसवर आले, माझ्या मुलीच्या खाण्यावर आले, माझ्या मुलीच्या अगदी साखरपुड्याच्या खर्चावर आले, तुम्ही दुसऱ्यांच्या आई बहिणीवर शिव्या देणार, तुम्ही दुसऱ्यांना जे आहे ते बदनाम करणार, घाणेरडं बोलणार, तेव्हा सगळं चालतं का? कोणीतरी कुणाच्या तरी घरातला मुलगा असतो, मुलगी असते, तुम्ही असं बोलणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा तर अपमान आहे, पण त्या कीर्तनाचा सुद्धा अपमान आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की इंदुरीकर जे आहेत त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न टोले जंग करावं, नाहीतर ते अगदी कोर्टात करावं. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण
तुम्हाला जर ते करायचं असेल तर यापुढं दुसऱ्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत साखरपुड्याबाबत कुठलंही वक्तव्य जर तुम्ही केलं तर मग आता लोक सोडणार नाहीत. आत्तापर्यंत लोक त्यांना फक्त विरोध करत आलेत. एक वेळ अशी येईल की लोक मग चप्पल घेऊन मारायला पुढे येतील. वारकरी संप्रदायामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात असं ते दाखवून देत आहेत. म्हणजे कुठेतरी सांगायचं आपण मी बोलतो तसं वागा, लग्न साध्या पद्धतीने करा, साध्या पद्धतीने लग्न केले तरी मुलं बाळं होतात, किंवा मग रंगावरूनही बोलायचे. मात्र कुठेतरी त्या शब्दावरून थेट तुम्ही युटर्न घेणार, म्हणजे उलट्या दिशेने वागलात त्यांनी. मी सांगतो तसं नाही वागत आहेत ते उलट्या दिशेने वागतायत. मग लोकांनी ह्यांचं ऐकायचं का? लोकांना काही आव्हान करायचं का तुम्हाला की बाबा पैसे देऊन यांच्याकडून कशाला शिवीगाळ करून घेताय? हे बघा, मी तर स्पष्ट सांगेन की इंदुरीकरांचे हे जे काही कीर्तन बुक असतात हे एजंट थ्रू बुक असतात. एजंट काहीतरी रेट ठरवतो, त्याला कमिशन आहे, आणि हे बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं किती कमिशन काय काय तेही माझ्यापर्यंत सगळी माहिती आली आहे. मी काय कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यात जास्त जात नाही. माझा मुद्दा काय आहे, तुम्ही महिलांचा अपमान करू नका, त्यांची बदनामी करू नका. कीर्तनात काही गोष्टी तुम्ही जर सांगताय, तुम्हाला तो जर उपदेश स्वतःला पाळता येत नसेल तर दुसऱ्यांना सांगायचा जो आहे तो प्रयत्न करू नका. आणि हे कीर्तन करत असताना मला तर वाटतं की कीर्तन हे जे आहे ते तुकोबा महाराज असतील, माऊली असतील, किंवा आत्तापर्यंत जी संत परंपरा आहे त्याच्यामध्ये असं आहे की आपण जायचं, संतवाणी सांगायची, अभंग सांगायचे, त्याचा अर्थ सांगायचा, लोकांचं मन शांत करायचं, आणि लोक जिथं काही नारळ देतील किंवा जे काही स्वखुशीने देतील किंवा नाही देतील तिथं आपण ती सेवा द्यायची. याला कीर्तनकार म्हणतात. आणि इंदुरीकर जे आहेत ते बाजारू कीर्तनकार आहेत. त्यामुळे मला लोकांना सांगायचं आहे की तुम्ही पैसे घेऊन जे काही इंदुरीकरांना आणताना तर तुम्ही तो कीर्तनकार आणत नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये संशय निर्माण करणारा एखादा कोणीतरी दुश्मन आणताय. तुम्ही तुमच्याच घरातल्या महिलांची टवाळकी बदनामी करणारा एखादा कॉमेडियन आणताय. तुम्ही तुमच्याच घरातले जे काही पुरुष आहेत, तुमच्याच घरातले जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आरे तुरे आणि शिवराळ भाषा वापरणारा माणूस आणताय. त्यामुळं पैसे देऊन अशा पद्धतीची लोकांना जर लोकांनी बंद केलं ना तर खऱ्या अर्थाने जे चांगले कीर्तनकार आहेत ते प्रबोधनकार म्हणून जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी जातील आणि कामं करतील. तुम्ही संभाजीनगरच्या कीर्तनाचा उल्लेख केला. तिथं मी शहरामध्ये रिक्षा लावून पाहिलं, फिरत होतं. म्हणजे की पूर्वी त्यांची पॉप्युलरिटी फार होती. आता इंदुरीकर येणार आहेत हे शहरात रिक्षा जाहिरात करून सांगावं लागत होतं. त्यांची जी काही ओळख आहे किंवा मग जी पॉप्युलरिटी ती कमी होत असताना दिसत आहे. नाही, पॉप्युलरिटी तर कमी झालेलीच आहे, त्यांचं स्टेटस कमी झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही ती आंदोलनं उभी केली त्यावेळेला तर त्यांनी पद्मश्रीसाठी फॉर्म भरलेला होता. मी जेव्हा त्यांच्या विरोधात आवाज उठवला आणि तेव्हा मला एक जणांचा फोन आला की ताई तुम्ही हे काय आंदोलन करू नका, टी व्हीला जे काय चाललंय महाराजांचं फार चुकीचं चाललेलं आहे. आणि यावेळी पद्मश्रीसाठी त्यांनी जे आहे ती सगळे ज्या काही अटी शर्ती हे करून जे आहे तो सगळा फॉर्म भरला आहे आणि तुमच्यामुळे ती पद्मश्री जाऊ शकते. म्हटलं बघा, एखाद्याची पद्मश्री जावी किंवा एखाद्याला कुठंतरी मुद्दाम त्रास व्हावा यातली कार्यकर्ती मी नाही आहे. परंतु महिलांच्या बाबतीत काम करताना जर कोणी काही चुकीचं बोलत असेल आणि त्यावेळेला आम्हाला हे दिसत असेल तर ते आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की आम्ही आंदोलन उभं केलं, त्यामध्ये आवाज उठवत राहिलो, आम्हालाही किती बदनाम केलं बऱ्याच वेळेला, म्हणजे अगदी खूप खालच्या पातळीवर बदनाम केलं, पण आमचा उद्देश सफल झाला, आमचं आंदोलन यशस्वी झालं. आणि त्यांना जी काही पद्मश्री, मला तर माहिती नव्हतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केलेला होता आणि ती पद्मश्री थांबली. आणि खूप चांगलं मी पुण्याचं काम केलं की एकदम चुकीच्या माणसाला अशा पद्धतीचा कुठला तरी पुरस्कार गेला असता ज्याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम झाला असता. त्यांना सपोर्ट करत असताना शिवलीला पाटील नावाचे कीर्तनकार आहेत, जे मागे बिग बॉसमध्ये सुद्धा जाऊन आलेले, की त्यांचं असं म्हणणं त्यांचं काय गैर आहे काय बोलत असताना फार भक्कमपणे त्यांनी बाजू त्या ठिकाणी मांडली. म्हणजे अशा प्रकारच्या महिला कीर्तनकार आहेत की त्यांनाही सपोर्ट करत आहेत, त्यांना काय सांगायचं आहे? शिवलीला पाटील जेव्हा बिग बॉसमध्ये होती, लहान आहे ती माझ्यापेक्षा, त्यामुळं 10-1 वर्षांनी लहान असेल, त्यामुळे मी तिला अरे तुरेच बोलते. आणि शिवलीला जेव्हा होती त्यावेळेला मी बघितलं की अरे कीर्तनकार म्हणून संदेश देणारी वेगळीच मुलगी आहे आणि बिग बॉसमध्ये माझ्याबरोबर घरात होती ती वेगळीच मुलगी आहे. बाहेर ती सांगते की बायकांनी लाली लिपस्टिक मेकअप करतात, बटा अशा काढतात तशा काढतात, घाणेरडं काहीतरी बोलायचं हसायचं. आणि इकडं बघितलं तर सगळ्यात जास्त माझ्याबरोबर बिग बॉसमध्ये मॉडेल होत्या, ॲक्ट्रेस होत्या, सगळ्यात जास्त मेकअपचं सामान कुणी आणलं असेल तर शिवलीलाने आणलेलं होतं. आणि मला तेव्हा कळालं की म्हणजे उपदेश देणारे आणि स्वतः आत्मसात आणि स्वतः अवलंब करणारे ह्यांच्यात फार फरक आहे. आणि शिवलीला जी आहे ती प्रति इंदुरीकरच आहे,
तिचं का ते का कीर्तन आहे का काहीतरी? म्हणजे तुम्ही जर अनेक वाक्य जर बघितले असतील तिचे, कीर्तन का शेअर होतात? काहीतरी उगाच काहीतरी हसायचं, उड्या मारून बोलायचं. तुम्ही काहीतरी काही चांगल्या गोष्टी 4 गोष्टी असतील, पण 8 गोष्टी त्यातल्या चुकीच्याच असतात. पण मग तुम्ही तरुण आहात, महिला कीर्तनकार या क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत अशी आम्ही मागणी केली. अनेक महिला कीर्तनकार माझ्या ओळखीच्या आहेत ज्या उत्तम खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन करतात. परवा जेव्हा मी एका चॅनलला लाईव्ह होते, शिवलीला पाटील जी आहे ती इंदुरीकरांची बाजू घेत होती, तर तेव्हा मला अनेक महिला कीर्तनकारांचे फोन आले की ताई तुम्ही बरं झालं बोललात, कारण म्हटले इथं खणखणीत नाणं चालतच नाही, इथं बनावट नाणंच मार्केटमध्ये चालतंय. म्हटले जसे इंदुरीकरांनी एजंट नेमलेत तसेच यांनी एजंट नेमलेत, त्यामुळे ह्यांचे कीर्तन 2-2, 3-3 महिने बुक असतात. म्हणून मला शिवलीला वयाने लहान आहे, तुम्ही कीर्तन करा, चांगल्या गोष्टी सांगा. तुम्ही जे काही प्रति इंदुरीकर म्हणून तुमची जी काही इमेज आहे ना, तुम्हाला जर वाटत असेल तर ती फार चांगली आहे, तर तुम्ही फक्त सोशल मीडियावर जे आहेत ते फेमस आहात. तुम्ही कीर्तनकार म्हणून एक महिला जशी असली पाहिजे तशा अजिबातच नाही. तुमचा संदेश, तुम्ही महिलांविषयी चुकीचं बोलणं असेल, आरेतुरेची भाषा वापरणं असेल, किंवा तुमची जी काही, हे बघा हसलं पाहिजेच, हसायला कोणाला नाही आवडत, पण तुम्ही ज्या पद्धतीनं दुसऱ्यांना टोमणे मारून हसता आणि ज्या पद्धतीची जी काही तुमची भाषा आहे ना, तर ती कीर्तनकाराची नाही आहे. त्यामुळं मला शिवलीला तर बिग बॉसमध्ये पहिल्याच आठवड्यात गेली, त्याच्यामुळं मला काय फार काही तिला शिकवता आलं नाही, पण मला जे काय सांगता आलं ते मी तिला सांगायचा प्रयत्न करायचे. पण ती स्वतःहून माझ्याशीच बोलायची नाही, कारण त्यावेळेला इंदुरीकरांचा आमचा वाद सुरू होता आणि तिला वाटायचं की ताई काहीतरी बोलतील. आणि मी बोलले होते, ज्या दिवशी समोरासमोर बिग बॉसच्या घरात आम्ही एंट्री घेतली त्यावेळेला मी म्हटलं तुम्ही तर इंदुरीकरांना सपोर्ट करताय, मग तुम्ही फेटा घालून का आलाय? इंदुरीकर तर म्हटले मुलींनी फेटा घातला तर का आम्ही गाऊन घालायचे का पुरुषांनी? म्हटलं तुम्ही कसा काय फेटा घातला? त्यावरती निरुत्तर झाली, तिला काहीच उत्तर देता आलं नाही. तुम्हाला उत्तरं देता येत नाहीत ना. आणि आता सुद्धा हे प्रकरण झाल्यावर शिवलीला पाटील जी आहे ती इंदुरीकरांची बाजू घेते. तुम्ही काय कीर्तनकार आहे का? मग अजिबात ह्या कीर्तनकार म्हणजे शिवलीला पाटील कीर्तनकार मी म्हणूच शकत नाही. जेव्हा महिलांचा अपमान होतोय, महिलांना घाणेरड्या भाषेत बोललं जातंय, एखाद्याच्या आईला दरिद्री शब्द वापरला जातोय, एखाद्या वडिलांना भंगार म्हटलं जातंय, तेव्हा तुम्ही ज्या कीर्तनकाराची बाजू घेताय, म्हणजे तुमचा जो काही कीर्तनाचा हा काही बाजार आणि धंदा आहे तो चालवण्यासाठी तुम्ही ती बाजू घेताय. मग तुमचं स्वतःचं वैयक्तिक काही ज्ञान नाही का? तुम्ही स्वतः माऊलींशी जोडला गेला नाहीये का? तुम्हाला तिथं वाटत नाही का की अरे पुरुष जर एवढे काही बोलतायत महिलांच्या अपमानाच्या बाबतीत, तर एक महिला कीर्तनकार म्हणून मी किती पुढाकार घेतला पाहिजे? पण मला वाटते की त्यांच्यात ती हिंमत नाही, त्यांच्यात ते धाडस नाही. आणि ह्यांना असं वाटतंय की हे बघा, मी सांगते की शिवलीला पाटील ही काही कीर्तनकार नाहीये, ही कंटेंट क्रिएटर आहे. हां, हे एक म्हणजे इव्हेंट किंवा हे जे काही म्हणजे रील स्टार कीर्तनकार आहेत ना, म्हणजे मला असं वाटतं की आता वारकरी संप्रदायात 2 कीर्तनकार वेगवेगळे असले पाहिजेत. एक प्रबोधन करणारे की ज्यांना खरोखरच समाज मानतो, आणि दुसरे रील स्टार कीर्तनकार. आणि म्हणून मला सांगायचं की तुम्हाला फॉलोअर जर आहेत तर फॉलोअरचा चांगला वापर करा. तुमच्या कुठल्या रील शेअर होत आहेत यानुसार समाज घडत असतो. आणि तिथं जर तुम्ही अशा पद्धतीचे काय काय संदेश देऊन, हसून, दुसऱ्यांची टर उडवून, दुसऱ्यांना अपमानास्पद बोलून तुम्ही जर काही बोलत असाल तर हा कीर्तनातला संदेश असूच शकत नाही. कीर्तनामध्ये आपण जर बघतो की संत साहित्याची जी परंपरा आहे तिथला जो गाढा अभ्यास आहे, प्रत्येक अगदी ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची तुम्ही जर एक ओळ घेतली तर त्याच्यावर कीर्तनकार 1-1 तास बोलतात. ह्यांच्यामध्ये हे काहीच नसतं. फक्त रामकृष्ण हरी म्हटलं म्हणजे तुमचं सगळं भागलं असं नाहीये. रामकृष्ण हरी म्हटलंही पाहिजे आणि त्यांनी जे काही तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत त्यासाठी तुम्ही त्या पद्धतीच्या ज्या कीर्तनकार म्हणून तुम्ही तिथंही राहिलं पाहिजे. दुसऱ्यांना जे उपदेश करता ते उपदेश आपण पण अंमलात आणले पाहिजेत. आणि तुम्हाला ते जमत नसेल तर दुसऱ्यांना उपदेश करायचं थांबवा. खूप धन्यवाद. तर सरळ स्पष्ट या ठिकाणाहून सांगण्यात येत आहे की वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे मग तिकडे शिवलीला पाटील असतील की त्यांच्यासारखे अनेक कीर्तनकार आहेत, आता त्यांनी सांगितलं की प्रति इंदुरीकर व्हायला लागलेले आहेत. तशाच प्रकारचे हातवारे करायचे, तशाच प्रकारचं बोलायचं, तशाच प्रकारचे अश्लील शब्दप्रयोग करायचे. इंदुरीकरांचीच ही सगळी देण आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये विरोधी कीर्तनकार हा भागच नेमका कुठून आला आहे? वारकरी संप्रदायामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विरोधी कीर्तनकार कुठं असतात का? म्हणजे मला तरी वाटतं की विनोदाचार्य हा कुठं भाग असतो की वारकरी संप्रदाय? नाही बघा, नाही, वारकरी संप्रदाय हा फार मोठा आहे. करोडो लोक या संप्रदायाला मानणारे आहेत. कीर्तनकाराची जी व्याख्या आहे
ती फार मोठी आहे, ती काही मी इथे एका मिनिटात सांगू शकत नाही. पण त्याला जर तुम्ही विनोदी अशी जर उपाधी देऊन किंवा विनोदी हा शब्द वापरून जर तुम्ही अशा पद्धतीचे कीर्तन करत असाल तर त्या कीर्तन या शब्दाचाही अपमान आहे, त्या संप्रदायाचाही अपमान आहे. आणि तुम्ही जो फेटा घालताय, दुसऱ्यांकडून जे हार घालून घेताय, दुसऱ्यांकडून जो नमस्कार स्वतःला घालून घेताय, तर मला वाटतं की त्या लोकांचाही तो अपमान आहे. त्यामुळं कीर्तनकार जे आहेत ते प्रबोधनकार म्हणूनच असावेत, ते विनोदाचार्य म्हणून नसावेत. आणि विनोदच करायची एवढी हौस आहे तर ह्या सगळ्यांनी एक स्वतःची टीम तयार करावी आणि कॉमेडी शो सुरू करावा. आपण बघतो हास्य जत्रा जी आहे त्याला हायेस्ट TRP आहे, यांनाही फार हायेस्ट TRP मिळेल. पण वारकरी संप्रदायामध्ये किंवा या लोकांची चेष्टा करून किंवा या लोकांना जी काही गोरगरीब लोक ग्रामीण भागामध्ये तुम्हाला ऐकायला येतात त्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन त्यांना जे आहे ते चुकीचं शिकवू नका. त्यांच्या घरातल्या महिलांच्या बाबतीत अपमान करायला शिकवू नका. तुम्ही त्यांच्या बाबतीत आरे तुरे बोलणं असेल किंवा कारण हे बघा, तुम्हाला जे ऐकतात, तुम्हाला जे फॉलो करतात ती लोक त्याचा जे आहे ते इम्प्लिमेंटेशन करत असतात. ते जे सांगितलंय ते आपणही त्या पद्धतीनं वागावं. त्यामुळे मग इंदुरीकर बऱ्याच वेळेला म्हणतात की तरुण मुलींची बॅग तपासा, त्यांच्याकडे 2-2 मोबाईल असतील, एक व्हायब्रेटरवर असेल. म्हणजे एखादे आईवडील जर आपल्या मुलीवर 100% विश्वास ठेवणारे असले तर घरी जाऊन हळूच त्यांच्याही मनात येतं, नाही अरे आपल्या मुलीचं काय चाललंय बघायला पाहिजे बरं का, तिच्याकडे पण आहे का मोबाईल. ही कुठली पद्धत आहे. इंदुरीकरांना त्यांच्या मुलीच्या बाबतीत कोणी नुसतं बोललं तर त्रास होतोय आणि दुसऱ्यांच्या मुलीच्या चारित्र्यापर्यंत तुम्ही येता, मग पांडुरंग कसा माफ करेल तुम्हाला. मला वाटते की एकतर त्यांनी तो फेटा ठेवावा. पण आता पैशाचा प्रश्न आहे, त्यांना पैशाचं लालच आहे. त्यांनी अनेक जणांचे ॲडव्हान्स घेतले असतील, अनेक तारका बुक असतील, त्यामुळे ते काय आणि ते खोटं बोलणार आहेत. खोटारडे असल्यामुळं ते काय कीर्तन थांबवतील अशातला भाग नाही आहे. त्यामुळं पण कीर्तन मला असं वाटतं की काही ॲडव्हान्स घेतले असतील तर 1-15 दिवस नाही परत द्यावेच. पण तुम्हाला जर कीर्तन थांबवायचंच नसेल, कारण ते बोलतात ते करतच नाहीत, त्यामुळं 15-1 दिवस जरा मेडिटेशनची गरज आहे. तुम्ही नेमकं तुम्हाला जी लोक मोठी करतात त्यांना अवलादी म्हणताय, जे पत्रकार मोठे करतात त्यांना नावं ठेवताय, जी लोक तुमच्या विरोधात बोलतात त्यांना गोडे लावायची भाषा करताय. कुठंतरी तुम्हाला एक शांततेची विचार करण्याची गरज आहे. दररोज 3-3 कीर्तनं करून त्यांना वेळ कदाचित मिळत नाही. त्यामुळे एक 8-10 दिवसाचा वेळ त्यांनी मेडिटेशनला काढावा आणि मग आपण नेमकं काय करतोय, कुठं चुकतोय, काय सुधारणा केली पाहिजे हे कळेल अशी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. शेवटचा सल्ला मला वाटतं प्रामाणिक असू शकतो त्यांच्यासाठी, कारण बऱ्याचशा गोष्टी दुविधा मनस्थितीमध्ये राहतात त्यांच्याकडून. मी काही खरं बोललो आहे का, काही खोटं बोललो आहे का, कदाचित ते आत्मपरीक्षण करत नसतील आणि त्यामुळे त्यांनी थोडंसं 10-8 दिवस जे आहे ते मेडिटेशन केलं पाहिजे. म्हणजे आपण काही चुकतो आहे का याचंही त्यांना थोडंसं काही आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल आणि भविष्यामध्ये कसं वागायचं आहे, आपल्यामुळं काही बिघाड झाला आहे का, नाही झाला आहे का, किती समाज सुधारला याचंही सगळं त्यांनी मूल्यमापन करणं गरजेचं आहे. आणि आपल्या घरापर्यंत लोक येत आहेत आणि त्यासाठी काही बदल करता येतील का. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की माझ्याबद्दल बोलले असेल तर मी त्याला सहन करू शकलो असतो, मात्र माझ्या मुलांबद्दल बोललं जात आहे आणि म्हणून मी आता शांत बसणार नाही. खरं तर त्यांनी 3 दिवसानंतर हे जाहीरच करणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी केलं नाही. त्याला अनेक कारणं असू शकतात, जसं त्यांनी सांगितलं की पैसे दिलेले असतील किंवा पैसे कमावायची सवय लागलेली असेल किंवा लोकांना खरंच काही प्रबोधन करून किंवा मग खरंच टिंगल करून एखादा कॉमेडी करायची सवयच लागलेली असेल, ते शक्यतो लवकर सुटणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असाव्यात. मात्र कीर्तन करत असताना तुम्ही फार चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचा त्या नारदाच्या गादीचा अपमान होऊ नये अशा पद्धतीने वागलं पाहिजे, असं इथं संदेश जे आहे तो देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, पुणे.